संपूर्ण ज्ञानेश्वरी पारायण मराठीमध्ये अध्याय 13वा. प्रस्तुत अध्यायाच्या प्रारंभी श्री ज्ञानदेवांनी आपल्या श्री गुरुचे स्मरण करून त्यांना नमन केले व म्हणाले, त्यांच्या कृपाप्रसादानेच मला या गीता ग्रंथावर प्रतिदिनी नित्य नवे ज्ञान तत्वाचे स्फुरण होत आहे. अशा प्रकारे आपल्या श्री गुरुचे वर्णन करून या अध्यायातील प्रस्तुत विषयाला आरंभ केला. भगवंत 13व्या अध्यायात क्षेत्र क्षेत्रज्ञ याचा विचार सांगतात. चराचर, स्थावर, जंगम, परा अपरा, पुरुष, प्रकृती या अध्यायातील मुख्य विषय आहे. शरीरात जी इंद्रिय आहेत ती जड तत्व आहेत, परंतु शरीरातील चेतन आत्म्यामुळे ज्या जड इंद्रियाच्या ठिकाणी चेतन शक्ती येऊन ते जड इंद्रिय आपणास चेतन आहेत असा भ्रम होऊन चेतन असलेला आत्मा भ्रमामुळे परिच्छिन्न व अनित्य वाटतो. वास्तविक या दोन्हीचे पृथक्करण केले तर अनित्य, विकारी, परिच्छिन्न हे शरीर म्हणजे क्षेत्र होय. हे शरीर आत्मस्वरूप नाही, तर त्यातील अंतर्बाह्य रूपाने व्याप्त असलेले अविनाशी, अविकारी, अपरिच्छिन्न व्यापक स्वरूप त्यास क्षेत्रज्ञ अशी संज्ञा असून ते ब्रह्मस्वरूप आहे व तेच आपले स्वरूप आहे. आणि याच हेतूने भगवंत अर्जुनाला क्षेत्रज्ञ विचार सांगणार आहेत. तेव्हा या शरीराला क्षेत्र असे म्हणतात, कारण क्षेत्र म्हणजे शेत, जमीन असा दुसराही अर्थ होतो. म्हणजे ज्याप्रमाणे शेतात अनेक प्रकारचे धान्यादी पिके उत्पन्न होतात, तसे या शरीर रूपी क्षेत्रात देहाचे माध्यमाने असंख्य पाप पुण्य रूपी पिके उत्पन्न होतात आणि म्हणूनच या शरीराला क्षेत्र असे म्हटले आहे. तेव्हा त्याला क्षेत्र का म्हणतात, ते कसे आहे, ते क्षेत्र कोणाचे कार्य आहे इत्यादी ज्ञान होणे आवश्यक आहे. कारण या क्षेत्राबद्दल अनेकांनी आपापली मते मांडली आहेत. त्यात जीववादी, संकल्पवादी, प्रकृतीवादी, काळवादी तसेच आस्तिक, नास्तिक, दर्शनकारांची आपापल्या परीने आपापली मते सांगून निर्णय लावण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु त्यांनीही योग्य निर्णय लागलाच असे नाही. असे जे क्षेत्र भगवंत म्हणतात, अर्जुना तुला मी सांगतो ते ऐक. अर्जुना, हे शरीर पंचमहाभूते, अहंकार, बुद्धी, अव्यक्त 10 इंद्रिय, मन, 10 इंद्रियाचे 10 विषय, इच्छा, द्वेष, सुख दुःख, चेतना, धृती इत्यादी 36 तत्वाच्या समुदायाला संघात म्हणतात आणि तेच क्षेत्राचे स्वरूप असून त्यालाच क्षेत्र असे म्हणतात. यानंतर भगवंतांनी अत्यंत महत्त्वाचे जे ज्ञान त्यांचा विचार सांगितला. अर्जुना, या ज्ञानप्राप्तीसाठी अनेकांनी पराकाष्ठा केली आहे, कारण या ज्ञानप्राप्तीनंतर देहादी संसाराच्या सत्यत्वाची भ्रांती अज्ञानासह निवृत्त होऊन नित्य ब्रह्मभाव प्रकट होतो. एवढे सामर्थ्य या ज्ञानात आहे, त्याचे वर्णन शब्दांनी करता येत नाही. परंतु ते ज्ञान एकदा का प्राप्त झाले म्हणजे अहंकारादी सर्व दोष निवृत्त होऊन त्याचे सर्व जीवन भक्तिमय होऊन त्यास अवघी सृष्टीच आनंदाची वाटू लागते. हे ज्ञान ज्ञानी महात्म्याचे अनुभूतीने अभिव्यक्त होऊन ते त्यांच्या लक्षणावरून जाणता येते. कारण अशा महात्म्याचे जीवनात ही लक्षणे सहजच असतात. ते असे अमानित्व, अंधभित्व, अहिंसा, शांती, आर्जव, आचार्योपासना, शुचित्व, स्थैर्य, आत्मनित्व, वैराग्य, अहंकार, जन्मादिकांचे ठिकाणी, दोषादर्शन, आसक्ती, समचित्त, अनन्य भक्ती, अध्यात्मज्ञान, नित्यत्व, तत्वज्ञानार्थ दर्शन अशा प्रकारे भगवंतांनी ही ज्ञानाची 18 लक्षणे अर्जुनाला स्पष्ट करून सांगितली. त्याचबरोबर ज्ञानाच्या विरुद्ध अज्ञान, त्या अज्ञान लक्षणाचेही विस्ताराने वर्णन केले आहे. आता ज्ञान म्हणजे का ते सांगतात. अज्ञान म्हणजे परमात्मा, तो अज्ञाना वाचून दुसऱ्या कोणत्याच उपायांनी प्राप्त होत नाही. एकदा त्याचे ज्ञान झाले म्हणजे मनुष्य कृतार्थ होतो. ते ज्ञेय, निराकार, शुद्ध, बुद्ध, रंगरूपही रहित असून कोणतेही क्रियासंबंध त्याचे ठिकाणी नसून ते सर्व पदार्थात सर्व काळात व्यापून भरले आहे, परंतु दिसत नाही असे जे स्वयंप्रकाश परब्रह्म स्वरूप तेच ज्ञान होय व त्याला जो आत्मतत्वाने जाणतो तो मला प्राप्त होतो. त्याचप्रमाणे भगवंतांनी हाच क्षेत्रज्ञाचा विचार दुसऱ्या परिभाषेने पुढे सांगितला आहे. भगवंत म्हणतात, अर्जुना, मागे तुला मी क्षेत्र म्हणून जे सांगितले ती प्रकृती आणि ज्याला मी क्षेत्रज्ञ म्हटले तो पुरुष होय. सांख्यादिकांनीही याचा विचार केला असून ही प्रकृती पुरुष दोन्ही अनादी आहेत,
प्रकृती ही ब्रह्मावर कल्पित असून ती पुरुषाचे सत्तेवर राहते. पुरुष हा निर्गुण, निराकार, असंग, स्वयंप्रकाश चैतन्याचे प्राधान्याने विश्वाला निमित्त कारण आहे. प्रकृती उपादान कारण आहे. ती बुद्धी, इंद्रिय, अंतकरण, पंचमहाभूतादी हे तिचे कार्य असून याच्या आश्रयाने ती कर्तृत्व निर्माण करते. परंतु त्या कर्माचे कर्तृत्व व भोगत्व आपणाकडे न घेता ते पुरुषाला भोगावे लागतात. वास्तविक ती वस्तुस्थितीने प्रकृती भिन्न, स्थिर, सत्ता स्वरूप, सर्वांचा साक्षी, अकर्ता, अभोक्ता, शुद्ध व्यापक ब्रह्म आहे असे ज्ञानी महात्मे यास निश्चयाने जाणतात. एकंदरीत सर्व भिन्न मात्र सृष्टी एकाच वस्तूपासून उत्पन्न झाली असून सर्व भूत प्राणी मात्रामध्ये व्यापून असणारी ती एकच वस्तू अविनाशी आहे. परंतु काही अज्ञानी लोकांना तिचे अनेकत्व दिसते, पण ज्यांना अपरोक्ष अनुभव आल्यामुळे त्यांना सर्वात एकच वस्तू दिसते, म्हणजे पाहिले तिकडे एकच ब्रह्म दिसते. असा अनुभव प्राप्त झाल्यामुळे त्यांना ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती होते. अशा प्रकारे भगवान परमात्म्याने क्षेत्रज्ञाचा विस्तार सांगून हा 13वा अध्याय संपविला असे श्री ज्ञानदेव महाराज म्हणतात.